व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीचे आज आपण बेबी फ्रॉक शिलाई पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। इथे आपण कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे, तर ह्याची रुंदी आहे 15.5 इंच, त्यानंतर ह्याची उंची आहे 11.5 इंच। तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तर आपलं फॅब्रिक डबल फोल्ड आहे, ते आता आपण 4 फोल्ड करून घेतलेलं आहे। पहा, आता ओपन बाजूकडून इथं माप टाकणार आहोत। सुरुवातीला इथं आपल्याला 3 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर मुंडा खोली इथं आपण 4 इंच घेतोय। पुन्हा मी 4 इंचाला मार्क करून ओपन बाजूकडून इथं 3 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घेऊयात। असं केल्याने छाती रेषा आणि मुंडा रेषा अगदी सरळ रेषेत येतात। तर पहा, इथं आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं मध्यातून 1 इंचाला मार्क करून आपल्याला मुंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मुंढा आपण कटिंग करून घेणार आहोत। तर आज आपण खूप कमी कापडापासून अगदी सोप्या पद्धतीने बेबी फ्रॉक कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, तरच तुमच्या लक्षात येईल। इथे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पार्टची कटिंग झालेली आहे। आता आपण शिलाई करून घेऊयात। तर सुरुवातीला आपल्याला मुंढ्याची शिलाई करून घ्यायची आहे। पहा, मी मुंढा असा 1/2 इंचाला डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्यावर आपल्याला अगदी बारीक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। इथं 4 नंबरची शिलाई घ्या। बेबी फ्रॉक आहे, त्यामुळे इथं आपण मुंडा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतोय। असं केल्याने आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची सुद्धा गरज लागत नाही। त्याचसोबत अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपल्या फ्रॉकला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। दुसऱ्या साईडच्या मुंढ्याला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने 1/2 इंच इतपत फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे आपण मागील आणि पुढील दोन्ही भागाचे मुंढे आपण ह्याच पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत। इथे आपल्या दोन्ही पार्टच्या मुंढ्यांची व्यवस्थित अशी आपण शिलाई करून घेतलेली आहे। तर इथे आपले दोन्ही पार्ट तयार आहेत। आता आपल्याला ह्याच्यातला एक पार्ट घ्यायचा आहे। पहा, मी वरच्या साईडने इथं 1/2 इंच इतपत कापड आतल्या साईडला इथं आपण फोल्ड केलेला आहे। त्यानंतर 1/2 इंच इतपत मार्जिन सोडून आपल्याला अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने शिलाई देते। तर इथं आपण नॉट वापरणार आहोत, त्यानुसार तुम्हाला ह्या पट्टीची साईज वाढवायची आहे। आपल्या नॉटची रुंदी इथं आपण 1/2 इंचापेक्षा कमी ठेवणार आहोत। त्यानुसार इथं मी पट्टीची साईज घेतलेली आहे। आपण जी नॉट तयार करणार आहोत ती सरकवायला सोपी जाईल, त्यानुसार इथं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे आपल्या एका पार्टची शिलाई झालेली आहे। आता आपण दुसऱ्या पार्टची शिलाई करून घेऊयात। तर तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण सुरुवातीला 1/2 इंच इतपत कापड आतल्या साईडला फोल्ड केलं। त्यानंतर 1/2 इंच इतपत मार्जिन सोडून आपण अगदी कडेने शिलाई देऊन घेतलेली आहे। इथे आपण शिलाई करत असताना सुरुवातीला आणि शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे, म्हणजेच ती उसवणार नाही। इथे आपल्या दोन्ही पार्टच्या मुंढ्याची आणि शोल्डरची शिलाई पूर्ण झालेली आहे। आता हे दोन्ही पार्ट आपण बाजूला ठेवून घेऊयात। आता शोल्डरसाठी इथं आपण नॉट तयार करून घेतो। तर ही डबल फोल्ड आहे, म्हणजेच त्याची पूर्ण लांबी 24 इंच आणि ह्याची रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे। तर इथं अशा आपल्याकडे 2 पट्ट्या आहेत। पहा, आता ह्या आपल्याला शिलाई करून घ्यायच्या आहेत। एक बाजू 1/2 इंच फोल्ड करून पुन्हा आपल्याला दुसरी बाजू 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा आपण मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतोय। आता त्यावर अगदी कडेने इथं आपण शिलाई देऊन घेतोय। शिलाई आपल्याला लहान घ्यायची आहे। पहा, दोन्ही बाजूने इथं आपण 1/2 इंच फोल्ड केलं। त्यानंतर पुन्हा मध्यातून फोल्ड करून कडेने इथं आपण शिलाई देऊन घेतोय। आपल्या चॅनलवर बाळाचे हातमोजे, पायमोजे, त्याचसोबत लहान मुलीचा हेअर बेल्ट, बाळाचे टोपडे अशा छान छान व्हिडिओ आहेत, एकदा नक्की पहा। आणि हो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या दोन्ही नॉट तयार करून घेतलेल्या आहेत। आता पिनच्या सहाय्याने आपल्याला ह्या आपल्या टॉपमध्ये
इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. आपण जे अर्धा इंचाची स्पेस ठेवली होती त्यामध्ये मी अशा पद्धतीने पिन टाकून आपली नॉट ही दुसऱ्या साईडला काढून घेणार आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला सुद्धा नॉट टाकून घेणार आहे. पहा, इथं आपला एक पार्टची नॉट टाकून झालेली आहे. आता आपली नॉट ही दोन्ही साईडला समान येईल अशा पद्धतीने आपण मध्यात बारीक बारीक चुण्या करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडला इथं मी समान अशी नॉट ठेवून आपले दोन्ही पार्ट इथं मी तयार करून घेतलेले आहेत. पहा, आता आपण आपली मार्जिनची शिलाई आहे ती करून घेतोय. आपल्या दोन्ही पार्टच्या आतल्या साईड ह्या एकमेकावर व्यवस्थित ठेवून आपल्याला अगदी कडेने एकदा बितपत शिलाई घ्यायची आहे. शेवटी इथं शिलाई आपण लॉक करून घेणार आहोत. तर ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई करून घेतोय. आपल्या दोन्ही पार्टच्या आतला साईड ह्या एकमेकावर ठेवून अगदी कडेने इथं आपण 5 इंच इतपत शिलाई देऊन घेतोय. पहा, शेवटी शिलाई लॉक करून घेतलेली आहे. आता बॉटमची शिलाई करून घेऊयात. तर बॉटमला इथं आपल्याला 5 इंच असं डबल फोल्ड करून त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही जितका मार्जिन घेतला असेल त्यानुसार तुम्हाला इथं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण फ्रॉकच्या संपूर्ण बॉटम पार्टला अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्या टॉपच्या ज्या वरच्या साईडच्या नॉट आहेत तिथं आपण फ्लॉवर्स तयार करून घेऊयात. तर आपला जो मुंढ्याच्या इथला कापड उरलेला होता तो मी असा त्रिकोणी कट करून खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण ह्या पद्धतीचे 4 पीस तयार करून घेणार आहोत. आता आपण ह्यामधला एक पीस घेऊयात. तर तो नॉटला अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. पहा, तर मी दुसऱ्या नॉटला सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करून घेते. ह्याच पद्धतीने आपण 4ही नॉटला अशा पद्धतीचे फ्लॉवर्स तयार करून घेणार आहोत. तर इथं आपल्या संपूर्ण टॉपची शिलाई झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला टॉपची शिलाई कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.